आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी आपल्या समोर येते सोनार सिद्ध चषक 2024 मधील ही स्पर्धा, भव्य दिव्य स्पर्धा. सतीशदा जाधव आयोजक आहेत, त्याच वेळेला हॅरी जाधव यांच्या वतीने भरवण्यात आलेली ही स्पर्धा तुमच्या समोर येते. आजच्या दिवशीतील तिसरी लढत तुमच्या समोर येईल. एका बाजूला असेल श्री धावीर तळवली, विपक्ष असेल आयुष्य आरोही 11 यश पारंगे, तर दुसऱ्या बाजूला देवेश सावंत. श्री धावीर तळवली संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, आमंत्रित केलंय ते आयुष्य आरोही संघाला फलंदाजीसाठी. आणि मात्र लाईनअप मध्ये संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला सामना तुम्ही पाहिलात, प्रेरणा 11 खैरवाडी, विपक्ष होता तो वैष्णवी 11 कोलाड. वैष्णवी 11 कोलाट संघानं थोडंसं नाराज केलं. नाममात्र 28 धावा धावफलकावर होत्या आणि त्या मात्र सहजरित्या मात्र त्याचा पाठलाग करण्यात आला आणि प्रेरणा 11 खैरवाडी संघ मात्र तिथे पहिला सामना जिंकला. दुसऱ्या सामन्यामध्ये थोडासा व्यत्यय आला आणि थोडासा विलंब सुद्धा लागला. त्यानंतर मात्र तिसरा सामना तुमच्या समोर येतोय. श्री धावीर तळवली, विपक्ष आहे तो आयुष्य आरोही 11. आयुष्य आरोही 11 संघाच्या संघनायकाला विनंती करेन की आपण त्वरित आपले सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा आणि दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपला 12वा प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण तब्बल 1,21,000 रुपयांची ही स्पर्धा तुमच्या समोर येते आणि या स्पर्धेला कोणताही गालबोट लागणार नाही याची आपण नक्कीच खात्री करून घ्या. 12वा प्रतिनिधी जोपर्यंत पहिला चेंडू पडत नाहीये तोपर्यंत कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं खूप महत्त्वाचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करूया. खूप मोठी स्पर्धा या रोहा तालुक्यातील, मग काही नामांकित स्पर्धा या रोहा तालुक्याचा विचार केला ना तर मग श्री धावीर चषक असेल, त्यानंतर सोनार सिद्ध चषक असेल, मैत्री चषक असेल, त्यानंतर भगवा चषक असेल, अशा काही नामांकित स्पर्धांमध्ये ज्यांचा उल्लेख येतो ती मात्र सोनार सिद्ध चषक 2024 आपल्या भेटीला आली आहे. या स्पर्धेचा आजचा हा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर रोहा तालुका प्रीमियर लीग अंतर्गत जे 24 संघ खेळले होते त्या 24 संघांमधून 8 संघ मात्र आज तुम्हाला इथे पुन्हा एकदा लढत देताना पाहायला मिळतील. नक्कीच ज्या संघांना थोडीशी निराशा पदरी पडली होती ना त्यांना पुनश्च संधी दिली आहे सोनार सिद्ध चषकाने. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल येतात. आयुष्य आरोही संघ आपला 12वा प्रतिनिधी अजून देखील आलेला नाही आहे. विनंती असेल त्वरित पाठवा. ज्याला सर्व खेळाडूंची नावं माहीत असतील असा 12वा खेळाडू त्वरित पाठवा, अन्यथा तुम्हाला पेनल्टी देण्यात येईल. आधीच या स्पर्धेला खूप सारा उशीर झालाय, अजून तुमचा उशीर होणार नाही याची तुम्ही प्लीज दक्षता घ्या. विनंती असेल आयोजकांकडून त्वरित या. ओके, तर सलामीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला अभिजित मेहतर तर दुसऱ्या बाजूला कल्पेश घाग, डावखुरा फलंदाज आणि ज्याने की रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये अक्षरशः धावा बरसल्या होत्या त्याच्या बॅट मधून तो कल्पेश घाग तुम्हाला नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. तर स्ट्रायकर एंडला रोहा तालुक्यातील रिव्हर्स स्वीपचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो मात्र अभिजित मेहतर. आणि इथे मात्र पंचांचा निर्णय येतोय की मॅच इज ऑन. मॅचला होतीये सुरुवात. पहिलाच चेंडू घेऊन साईराज नरे, पहिला चेंडू घेऊन फील्ड पाहायची आहे. एक काऊ कॉर्नरच्या दिशेला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये मनीष कुचीकर आहे. ते मात्र पहिल्या चेंडू मध्ये अपील करण्यात आलंय. अपील मध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास थोडासा कमी पाहायला मिळाला. त्याच कारणे मात्र अतिशय दक्ष असे पंच आहेत, त्यांनी मात्र तटस्थ राहून कोणताही निर्णय दिलेला नाही आहे. लेग बाईच्या स्वरूपात पहिली धाव मात्र धावसंख्येवर येते. श्री गणेशा झालाय. आता मात्र डावखुरा फलंदाज स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळेल, ज्याच्या बॅटमधून 4 चेंडूमध्ये 4 षटकार आणि काय अप्रतिम फलंदाजी मात्र रोहा तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून राहिली होती कल्पेश घागची. आज सुद्धा त्याच पद्धतीची फलंदाजी व्हावी अशी मात्र संघ मालकांची इच्छा असेल जरूर, परंतु मैदान वेगळं आहे, समोरची टीम वेगळी आहे, त्याच वेळेला परिस्थिती दिवस वेगळा सुद्धा आहे.
पहिला चेंडू यश साईराज नरे याचा एक धाव जरूर आली आहे की सुरुवात चांगली म्हणता येईल, कारण एक संयमी सुरुवात आणि शांत सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते आयुष्य आरोही 11 संघाची. साईराज नरे त्यांना माहिती आहे की लेदर क्रिकेट खेळून आलेला हा गोलंदाज आहे, त्याच्याकडे लाईन लेंथ चांगली आहे, त्याला माहिती आहे कोणत्या टप्प्यावर चेंडू फेकायचा आहे. पहा काय चेंडू फेकलाय, पंचांनी पाहिलं की थोडासा बाहेरून जाणारा चेंडू होता की हा वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये अर्जित केली जाईल. या एक धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 3 या धावसंख्येवर. 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि नक्कीच राजा वरणकर यांचं सुद्धा इथे आगमन होते, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. याच वेळेला मात्र इथे खेळाडूवृत्ती पाहायला मिळते अभिजित मेहतरची. बॅटची आउटसाइड एज घेतली, यष्टीरक्षकाने कोणतीही चूक केली नाहीये. फलंदाज क्रमांक पहिला बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सुराग दाभाडे. हा सुद्धा एक चांगला हार्ड हिटर फलंदाज आहे, ज्याच्या बॅटमधून मोठे मोठे फटके बऱ्याचदा आपण पाहिलेत. आज सुद्धा त्याच पद्धतीची फलंदाजी त्याला करून दाखवावी लागेल, कारण संघ थोडंसं अडचणीत सापडलाय असं म्हणूया. कारण सलामीला आलेला अभिजित मेहतर स्वस्तामध्ये म्हणजेच फक्त एक धाव करून बाद झालाय. आता मात्र पूर्णतः जबाबदारी सुराग दाभाडे आणि कल्पेश घागच्या खांद्यावर जरूर असेल आणि त्या दबावामधून दोन्ही फलंदाज आपल्या संघाला बाहेर काढतील का, की साईराज नरे अजून देखील एक विकेट घेऊन त्यांच्यावर हवी ठरेल हे पाहणं गरजेचं आहे. एका बाजूला देवेश सावंत याचा संघ तर दुसऱ्या बाजूला यश पारंगे. यश पारंगे अजून देखील मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे, कारण एक चांगला फलंदाज आहे यश पारंगे सुद्धा. याच वेळेला मोठा फटका, व्यासपीठाला मानवंदना देणारा हा सुराग दाभाडेच्या बॅट मधून आलेला पहिला षटकार. धन्यवाद. तर रोहाड आहे कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर शिवाजी शेलार यांच्याकडून सुद्धा जास्त चौकार आणि जास्त षटकार जो फलंदाज मारणार आहे त्यांना मात्र ट्रॉफी देण्यात येणार आहे. यावेळेला सुद्धा चांगला फटका आहे, एक्स्ट्रा कव्हर रिझनला मात्र भेदून जाणारा चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सरळ सीमा पार, अजून एक चौकार. धन्यवाद. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं आणि अटॅक करायला मात्र आता सुरुवात झाली आहे आयुष्य आरोही 11 संघाची. या वेळेला मात्र चेंडू हवेमध्ये आहे, थोडासा फसलाय आणि ते मात्र काय घडलं, शेवटच्या चेंडूवर सुराग दाभाडे जो मात्र फुल फॉर्म मध्ये दिसत होता तो मात्र बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आल्या त्या आतापर्यंत 13 धावा. त्याच्यामध्ये मात्र धावा तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगल्या आहेत जरूर, परंतु त्याच्यामध्ये अभि मेहतर आणि सुराग दाभाडे हे दोन महत्वाचे खेळाडू मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला यश पारंगे, संघाचा संघनायक, संघाचा सरसेनापती मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि स्ट्रायकर एंडला कल्पेश घाग, गोलंदाजी मार्कवर सागर सावंत. गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळेल. देवेश सावंतने मात्र चांगली कामगिरी
रोहा तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून जरूर केली होती. आज पाहायचं आहे की त्याच पद्धतीची कामगिरी आजच्या दिवशी सुद्धा देवेशकडून पाहायला मिळेल का? परंतु आता सध्या तो फील्डमध्ये आहे, चांगलं फील्ड सजवलंय. कारण त्याला माहित आहे कल्पेश हा कोणत्या पद्धतीचे फटके खेळण्यामध्ये सक्षम आहे आणि त्याच प्रकारची फील्ड त्याच्यासाठी सजवली आहे. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये कोणताही डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. त्याने सर्वच खेळाडू मात्र स्क्वेअर लेग, त्यानंतर डीप मिड विकेट, डिप्लॉंग ऑन, डिप्लॉंग ऑफ आणि त्याला भेदून जाणारा हा नक्कीच मोठा फटका आहे आणि चूक झाली आहे. क्षेत्ररक्षकाकडून चूक आणि मात्र त्या चुकीचा फायदा आयुषी आरो 11 संघाला 6 धावांच्या मोबदल्यात मिळतोय. अजून एक षटकार. धन्यवाद. धन्यवाद डीजे. धन्यवाद. इथे मात्र कल्पेश घागच्या बॅटमधून पहिला षटकार आलाय. यावेळेला मात्र स्लाइस करायचं होतं. पंचाने पाहिलं की प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर येताना पाहायला मिळाली आणि पंचाने लगेचच सांगितलं की हा वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये घेण्यामध्ये कोणतीही हरकत नसणार आहे. या एक धावेने धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 20 या धावसंख्येवर. थोडंसं महागडं षटक मात्र आता इथे पाहायला मिळते ते सागरचं. परंतु सागर एक चांगला गोलंदाज आहे. त्याला माहित आहे कमबॅक कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या टप्प्यावर मात्र गोलंदाजी केली तर आपण कल्पेशला जखडून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरू शकतो आणि त्या पद्धतीची गोलंदाजी सागरकडून होईल का आता? याच दरम्यानचा मात्र हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कारण आता नवीनच नियम झालेत की जर फलंदाज शफल झाला तर मात्र पंच दुसरी वाईड लाईनला मात्र नक्कीच पिक्चरमध्ये घेतात आणि त्याच पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. कल्पेशने थोडंसं शफल झाला होता, त्याच कारणाने पंचांनी कोणताही निर्णय दिला नाही. या निर्धाव चेंडू येतोय. या निर्धाव चेंडूने जर आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ झालाय. 20 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला मात्र स्लोअर वन क्षेत्ररक्षक आहे, वेगाने चेंडूवर आलाय. तोपर्यंत फक्त एक धाव मिळेल. एक धावेने धावफलक 21 या धावसंख्येवर. ही खेळपट्टी अशी आहे ना की क्रीडा संकुलन धाटाव म्हटलं की मात्र कधी कधी असं वाटतं की गोलंदाजासाठी कर्दनकाळ ठरते की काय. त्याच वेळेला फलंदाजीसाठी सुद्धा संजीवनी देणारी ही खेळपट्टी राहिलेली आहे. संमिश्र खेळपट्टी मात्र प्रत्येक षटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. कधीतरी गोलंदाज हवी ठरतात, कधीतरी फलंदाज हवी ठरतात. आज पाहायचं आहे की दिवस कोणाचा आहे. काल मात्र युनिकेम संघ इथे बक्षीस पात्र संघ ठरलाय. परवाच्या दिवशीमध्ये रोहा रॉयल संघ बक्षीस पात्र संघ ठरलाय. आजच्या रोहा तालुका प्रीमियर लीग या लॉट्समधून कोणता संघ मात्र बक्षीस पात्र ठरेल याच्यासाठी मात्र लढत तुम्हाला पाहायला मिळते. या दरम्यान मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. एका बाजूला यश पारांगे तर दुसऱ्या बाजूला कल्पेश घाग. आयुषी आरो 11 संघाकडून पाहायला मिळत आहेत. आपण ही स्पर्धा फोर्स 11 लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या पाहू शकताय. रोहन गुप्ते या यूट्यूब चॅनलचे सर्व आहेत. जर तुम्ही या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करा. खूप सारं देखणं प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळते या चॅनलच्या माध्यमातून. सलग 4 दिवस मात्र मुंबईमधून आपल्यासाठी इथे आलेत. त्यांच्या टीमचा सुद्धा आपण आभार व्यक्त करूया. जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी मात्र जर पाहिलं तर एकेरी दुहेरी धावा मात्र आता घेण्यामध्ये दोन्ही फलंदाज समाधान मानत आहेत. कारण पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर कोणती जोखीम घ्यायची नाही आहे. कारण अभिजित मेहतर आणि सुराग दाभाडे बाद झाल्यानंतर पूर्णतः जबाबदारी आली आहे ती या 2 फलंदाजांवर. आणि अजून देखील 2 षटके येणं बाकी आहे. 4 षटकांचा असलेला हा सामना जर तुम्ही पाहिलात ना तर आता मात्र थोडीशी जोखीम घेत नाही आहेत दोन्ही फलंदाज. यावेळेला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, असं वाटतंय की कॉमेंट्री बॉक्सची नजर लागली की काय कल्पेश घागला आणि कल्पेश घाग बॅक टू द पवेलियन.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नरेश भावदरे. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकानंतर धावफलकावर धावा आहेत ते आतापर्यंत 24 धावा. पहिलं षटक साईराज नरेचं तुम्ही पाहिलं, 13 धावा धावफलकावर त्याने नक्कीच खर्च केल्या आणि 2 महत्वाचे विकेट प्राप्त केले. त्यानंतर सागर सावंत गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला, त्याने मात्र 11 धावा खर्च केल्यात. आता मात्र नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळेल मनीष कुचेकर. कोलाड विभागातील एक हरहुन्नरी खेळाडू आहे मनीष कुचेकर. त्याच्या माध्यमातून मात्र आता कशा पद्धतीची गोलंदाजी श्री धावीर तळवली या संघाकडून होईल हे पाहणं खूप महत्वाचं आहे. स्ट्रायकर एंडला तुम्हाला संघाचा संघनायक यश पारांगे. काय फलंदाजी राहिली होती, त्याच फलंदाजी अपेक्षा आता मात्र राजा वरणकर आणि निखिल वरणकर यांना असेल. आणि नक्कीच डावखुरा गोलंदाज आहे. पहिला चेंडू थोडस ऑफसाईड लाईन टाकण्याचा प्रयत्न राहिलाय, त्याच कारणाने मात्र वाईट चेंडू येतोय. अतिरिक्त धाव मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये अर्जित केली जाईल. या 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचलं ते 25 या धावसंख्येवर. 25 रन्स ऑन द बोर्ड. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस तुम्हाला पाहायला मिळते. श्री धावीर तळवली संघ गोलंदाजी करत असताना प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि त्या पद्धतीची गोलंदाजी सुद्धा त्यांच्या माध्यमातून झाली आहे. कारण 3 महत्वाचे विकेट सुद्धा त्यांच्या माध्यमातून पटकावले गेलेत. आणि जोपर्यंत यश पारांगे खेळपट्टीवर आहे ना, तोपर्यंत मात्र धोका हा नेहमीच असणार आहे. कारण यश पारांगे कधी फॉर्म मध्ये येईल ते सांगता येणार नाहीये. तर मात्र नरेश भावदने नवीन फलंदाज जो नव्यानेच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळी मात्र खुलवा टप्प्याचा चेंडू होता. बॅटची थोडीशी साइड एज घेतली आणि त्यानंतर मात्र डिप विकेटच्या क्षेत्ररक्षणाकडून वेगाने फील्ड होतीये. थ्रो सुद्धा झालाय. फक्त 1 धाव मात्र इथे येईल. 1 धावेने जर आपण धावफलक पाहिलं तर धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्यात ते आतापर्यंत 27 धावा. या षटकामध्ये कोणताही मोठा फटका अद्यापपर्यंत आलेला नाहीये. परंतु यश पारांगे इतका सक्षम आहे ना, तो कधीही मोठे फटके मारू शकतो आणि त्याने दाखवून सुद्धा दिलंय. चेंडू सरळ निघून गेलाय सीमा पार. षटकार. धन्यवाद. खरं तर एखाद्या चांगल्या फलंदाजाची चांगली गोष्ट काय असते की संयम संयम त्यानंतर आक्रमण. आणि आक्रमणाच्या मोहामध्ये अडकून फलंदाज यश पारंगे बॅक टू द पवेलियन. अजून एक फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. सनील धुमाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. खरं तर असं वाटलं होतं की इथून पुढे यश पारंगे सामन्याची सूत्र पूर्णतः आपल्या बाजूने वळवतोय की काय, मोठा फटका त्याच्या बॅटमधून जरूर आला. परंतु काय घडलं, मनीष कुचेकरने लगेचच लाईन अँड लेन चेंज केली आणि फलंदाजाला बाद केले. यावेळेला मात्र आउटसाइड ऑफ टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एक द वाईड. आणि खरं तर देवेश सावंतने कानमंत्र दिलाय मनीष कुचेकरला की आपल्याला वाईड आले तरी चालतील, परंतु मोठा फटका द्यायचा नाहीये. कारण स्टंप लाईन मध्ये ज्या वेळेला मनीष कुचेकर आला त्यावेळेस यशने लगेचच मोठा फटका खेळला. आता पाहायचं एक बघा की आउटसाइड दी ऑफ स्टंप टाकल्यानंतर फलंदाज थोडे जगतायत, कारण एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फटका खेळण्याचे तितके सक्षमता ठेवत नाहीयेत फलंदाज. त्याच कारणाने मात्र जर पाहिलं तर एकेरी दुहेरी धावा येत्या, त्याच वेळा निर्धाव चेंडू सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि हा मात्र झेल होईल का, तर नाही आहे. अजून एक मोठा फटका इथे सनील धुमाळच्या बॅट मधून येला हा दर्जेदार फटका. षटक क्रमांक 3 संपलंय. 3ऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आहेत ते आतापर्यंत 40 धावा. येस डीजे.
धन्यवाद. धन्यवाद डीजे. मी विनंती करेन दर्शील मित्रांन वॉरियर्स दापोली संघाचा संघनायक आणि आई सासाई वाली तुलसी फायटर संघाचा संघनायक जर आपण उपस्थित असाल तर हे षटक संपता क्षणीच तुम्ही कॉमेंट्री बॉक्स किंवा टॉस बॉक्समध्ये येणं खूप महत्त्वाचं असेल. विनंती करूया दर्शील मित्रांन वॉरियर्स दापोली संघाचा संघनायक गैनीनाथजी कटोरे आणि आई सासाई वाली तुलसी फायटर संघाचा संघनायक तेजस नरे यांना विनंती करूया की आपण हे षटक संपता क्षणी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रतीक प्रतीक डाके. नरेश भावदाने आणि सनी धुमाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फक्त एक धावेवर समाधान मानायला मात्र इथे परावृत्त केलं दोन्ही फलंदाजांना, कारण त्याच पद्धतीची फेक सुद्धा पाहायला मिळाली. या एक धावेने जर तुम्ही पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 41 या धावसंख्येवर. चांगली धावसंख्या मात्र इथे पाहायला मिळते आहे, कारण पहिल्या फेरीतील हा सामना आहे. नवीन चेंडू मात्र इथे यूज केले जातात. मग नवीन चेंडूवर मोठे फटके मारणं तितकंसं सोपं नसतं आणि ते असताना मात्र 41 धावा मात्र इथे तुम्हाला धावफलकावर पाहायला मिळतात. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे साईराज. साईराज जोपर्यंत फील्ड करेल, थ्रो करेल तोपर्यंत मात्र इथे एक धाव घेण्यासाठी पुरेसा वेळ होता आणि एक धाव सुद्धा इथे कंप्लीट केली गेली आहे. या एक धावीने धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 42 या धावसंख्येवर. इथून पुढे मात्र 4 चेंडू येणं बाकी असतील. या 4 चेंडूमध्ये कमीत कमी राजादादा आपल्याला 10 धावा येणं गरजेचं असेल आणि जर ही मॅच त्या लेवलची पाहायची असेल ना, जर या मॅच मध्ये मजा यायची गरज असेल तर मात्र इथे 10 धावा येणं गरजेचं आहे आणि त्या 10 धावांमधल्या 6 धावा मात्र नरेश भावदनेच्या बॅट मधून येत आहेत. हा येतोय दर्जेदार षटकार. धन्यवाद. टिटवी गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू नरेश भावदरे आज मात्र इथे मन जिंकतोय. यावेळेला मात्र बराचसा बाहेरून जाणारा चेंडू थोडासा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये कट करण्याचा प्रयत्न राहिला फलंदाजा, परंतु चेंडूला वेग जास्त होता. त्याच कारणे मात्र जो यष्टीरक्षक आहे त्याच्या हातामध्ये मात्र चेंडू स्थिरावलाय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावर धावा आल्या त्या आतापर्यंत 48 धावा. ज्यावेळेस मात्र नाणेफेकीचा कौल हरला ना आयुष्य आरोही 11 संघ, त्यावेळेस मात्र कर्णधाराने एकच सांगितलं असेल की आपल्याला 40 ते 50 धावापर्यंत पोहोचायचं आहे आणि तोपर्यंत संघ पोहोचला सुद्धा आहे. याच वेळेचा अजून एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. काय घडतंय इथे मात्र षटकार आल्यानंतर गोलंदाजांवर दबाव असतो, परंतु तो दबाव मात्र ट्रान्सफर झाला तो मात्र फलंदाजावर. नरेश भावदाने जरूर एक मोठा फटका खेळला, त्यानंतर लगेचच 2 चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचे आले. शेवटचा चेंडू या षटकातील किंबहुना या इनिंग मधील सुद्धा शेवटचा चेंडू. 48 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला मात्र आउटसाइड एज आणि फलंदाज बाद. 48 धावा धावफलकावर. 49 धावांचं मात्र इथून पुढे श्री धावीर तळवली संघाला पाठलाग करावा लागेल. मी विनंती करेन दर्शील मित्रांन वॉरियर्स दापोली संघाचा संघनायक गैनीनाथजी कटोरे आणि आई सासाई वाली तुलसी फायटर संघाचा संघनायक तेजस नरे. नक्कीच रोहा तालुका प्रीमियर लीग जी आपण पाहिली त्या लीगचा विजेता संघ होता आई सासाई वाली तुलसी फायटर संघ. कोणताही वेळ खर्ची घालू नका. गैनीनाथजी कटोरे आणि तेजस नरे आपल्याला विनंती असेल की आपण या. इथे मात्र आपण 24 चेंडूंचा खेळ पाहिला. 48 धावा धावफलकावर जरूर लावल्या. प्रत्येक चेंडू मागे 2-2 धावा मात्र इथे बनवण्यामध्ये यशस्वी ठरला तो आयुष्य आरोही 11 संघ आणि आता मात्र 49 धावांचा पाठलाग करावा लागेल तो मात्र श्री धावीर तळवली संघाला. थोडासा ब्रेक घेऊया, डीजेला सुद्धा थोडीशी संधी देऊया.
थँक्यू सो मच. पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये आपण प्रशांत जंगम सरांना ऐकलं. आपण पाहतोय सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटप आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा सोनार सिद्ध चषक 2024 पर्व सातव्या पर्वातील आजचा हा तिसरा दिवसातील ही महत्त्वपूर्ण लढत मामा सर्वांच्या भेटीला आली, जिथे एका बाजूला टीम असलेली धावीर महाराज तळवली विपक्षतेने लढत असताना टीम आयुष अरोई 11 या दोन संघादरम्यानची ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली, जिथे पहिला पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धाच्या खेळामध्ये बॅटिंग करत असताना टीम आयुष अरोई 11 या संघानं 48 धावा धावफलकावरती बनवल्या. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 49 धावेची गरज असणार आहे टीम श्री धावीर महाराज तळवली या संघाला. चला विनंती करूया टीम आयुष अरोई 11 या संघाला की आपलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये तातडीनं सजून घ्यायचं. त्याचबरोबरीनं विनंती करूया टीम श्री धावीर महाराज तळवली संघाला की आपली आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तातडीनं धाडायच्या. टॉससाठी विनंती करूयात. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच दर्शक मित्रांनो वॉरियर्स दापोली विपक्षतेने लढत असताना टीम आई सासाई वाली तुळशी फायटर्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करूयात की आपण टॉससाठी तातडीनं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. एका बाजूला तेजस जिनरे आणि त्याचबरोबरीनं त्याच्या विपक्षतेने खेळत असताना गैनीनाथ कटोरे हे दोन संघाच्या संगणक आमने सामने या स्पर्धेमध्ये पुन्हा भिडत असताना आपल्याला पाहायला मिळतील. चला टीम आयुष अरोई 11 आपण कोणत्या प्रकारचा जास्तीचा वेळ खर्च करायचा नाही आहे, कारण की एकंदरीत आजच्या दिवसामध्ये एक मैत्रीपूर्ण लढत, एक एक्झिबिशन मॅच, एक प्रेक्षणीय लढत तुम्हा सर्वांच्या भेटीला जरूर ठीक 5 वाजता येणार आहे. 49 धावांचा टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलं. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम श्री धावीर महाराज तळवली या संघाकडनं देवेश सावंत आणि त्याच्या साथीला सागर सावंत दोन्ही सुद्धा एकाच गावातील एक खेळाडू. आज खऱ्या अर्थानं आपल्या स्थानिक संघासाठी बरंच क्रिकेट या दोघांनी सुद्धा खेळलंय, परंतु आता मात्र खऱ्या अर्थानं व्यावसायिक क्रिकेटकडे ते वळले. रोहा तालुका प्रीमियर लीग या दोघांनीही गाजवली आणि आज खऱ्या अर्थानं एकंदरीत जर आपण पाहिलं ना तर निलेशजी मोरे आणि नागीजी सावंत यांच्या मालकीचा संघ आहे आणि त्या संघासाठी सातत्यानं ते खेळत असताना पाहायला मिळाले. गोलंदाजी करत असताना सागरनं खऱ्या अर्थानं प्रेरित केलं, ज्यानं षटक क्रमांक 2 हाताळ 11 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट. अर्थातच जो कल्पेश गाग सध्याच्या घडीला इनफॉर्म बॅटिंग करतो त्याला त्यानं षटक क्रमांक 2 मध्ये बाद केलं. आताच्या घडीला आता मात्र बॅटिंगला आलेत. बॅटिंग करत असताना 49 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलंय. धावांचं यशस्वीरित्या पाठलाग सुद्धा या खेळपट्टीवरती या दोन्हीही बॅटर्सना करायचं आहे. टीम आयुष अरोई 11 या संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी वेगाचा बादशाह स्वतः संघाचा कर्णधार यश पारंगे षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी दाखल झालेला पाहायला मिळेल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला बॅटर देवेश सावंत. अर्थातच तळवली या गावाला तो बिलॉंग करतो. तळवली गावासाठीचं बरंच क्रिकेट त्याने खेळलं नव्हे तर त्यानं गाजवलंय सुद्धा. सातत्याने एकंदरीत जर आपण पाहिलं तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये देवेश सावंतच्या बॅटिंगचा बोलबाला सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक पहिला तळण्यासाठी यश पारंगे वेगाचा बादशाह स्वतः कर्णधार गोलंदाजी मागवरती दाखल. अंपायर सरांचा इशारा, लेट्स प्ले. पुलर लेनचा बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल उडवलाय. बॉल चालला दिक्कापेट डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल असताना पहिलाच बॉल सीमा पार. देवेशच्या बॅटमन पहिला चौकार. पहिला बॉलवरती फुलर लेनचा बॉल, त्याचा फायदा उचलला टीम श्री धावीर महाराज तळवली संघाच्या देवेश सावंतनं. वेगवान बॉल अपट्रॅकर होता, परंतु वेग या बॉलवरती प्रचंड पाहायला मिळालं. बादच्या टोला बॉल लागल्यानंतर बॉल बॅक टू द ड्राईव्ह सुद्धा गोलंदाज बॉलवरती आले. कोणतीही धाव या बॉलवरती इथे प्राप्त केली जाणार नाहीये. कमबॅक सुद्धा मैदानाच्या आतमध्ये तितक्याच ताकदीनं पाहायला मिळालं यश पारंगी या गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिल्या 2 बॉलचा खेळ संपला. 4 धावा धावफलकावरती आहेत. देवेश सावंत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केलाय, बॉल निघून चाललाय लॉंग ऑफ रिजन मध्ये सीमा पार. आपला फटका देईल 440 चा झटका. बॉल सीमा पार, षटकार. त्याकडे मोठा फटका केलाय. फुलर लेनचे बॉल ज्या वेळेस सतळलेत ना यश पारंगेनं, त्या वेळेस इथे मात्र खऱ्या अर्थानं देवेश सावंत हवी राहिलेत. पहिल्या 3 बॉलवरती 10 धावा देवेश सावंतच्या बॅटमधनं आल्यात.
हाफ ट्रॅकर बॉल शॉट अँड पुल केलाय बॉल अवे मध्ये नरेश बावदाने बॉलचा पाठलाग करतील कौतुक करावं तेवढं कमी असतील प्रयत्न शर्तीचे त्यांना केले एकंदरीत जर आपण पाहिलं तर डीप मिड विकेट पासून जवळ मिड ऑन रिजन पर्यंत ते वेगाने धावत गेले परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल राहिला तद्वर इथे दुहेरी धाव अर्जित करण्यात आल्या या 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलंय धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात 12 या कडावरती 12 धावा धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये कर्णधार यश पारंगेनं तब्बल 12 धावा खर्च केल्यात जिथे देवेश सावंत हा सुद्धा ॲज अ कॅप्टनच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय त्यानं सुद्धा 4 बॉल मध्ये 12 धावा बनवल्यात ओरपिच बॉल लॉफ्ट केला बॉल निघून चाललाय कव्हर रिजन मध्ये आणखीन एक देवेश सावंतच्या बॅट मधनं तळवली गावाचा हा ब्रँड दाखवणारा चौकार थँक्यू सो मच या चौकाराच्या मदतीनं 16 धावा धावफलकावरती आहेत पहिला 5 बॉलचा खेळ संपलाय या षटकातील मॅग्नेटरी पॉवर प्ले मधील शेवटचा बॉल यश पारंगे दाखल झालेत राईट अप ओव्हर द विकेट आणखीन एक वेगवान बॉल परंतु इथे अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूरवर ठेवायचा होता इथे मात्र इशारा येतो इट्स अ व्हाईट बॉलच्या इशाऱ्यानंतर धावफलक 1 च्या मदतीनं पुढे सरसावेल 17 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत षटक क्रमांक पहिलं मॅग्नेटरी पॉवर प्लेचं षटक यश पारंगे या गोलंदाजा हातामध्ये स्वतः कर्णधार आहेत ते गोलंदाजीला आल्यानंतर तो प्रयत्न असफल राहिला कारण की इथे पहिल्या षटकामध्ये कोऱ्यानं धावा जमा केल्यात फलंदाज देवेश सावंत तब्बल 5 बॉलमध्ये 16 धावा देवेशच्या बॅटमधून आल्यात यावेळेस सब ट्रॅकर बॉल अनएक्सेप्टेड बाउन्स परंतु इथे मात्र अंपायर सरांनी व्हाईट बॉल घोषित केला अनपेक्षित उसळी या बॉलवरती प्राप्त झाली अगदी बॅटरच्या भरा असा उंचीवरनं बॉल निघून गेला व्हाईट बॉलचा इशारा आला व्हाईट बॉलच्या इशाऱ्यानंतर इथे मात्र धावफलक पुढे सरसावेल का परंतु ते आधी दोन्ही पंच आमचे मात्र एकत्र येतील त्यानंतर निर्णय जरूर आमच्यापर्यंत येईल येस इथे मात्र निर्णय येतो इट्स अ व्हाईट बॉलचा इशारा आल्यानंतर धावफलक पुढे सरसावेल धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या कडावरती 18 धावा धावफलकावरती आल्यात एकंदरीत जर आपण पाहिलं तर आपल्याकडे वेग असून काही फायदा होत नाहीये जर आपण योग्य दिशेवरती गोलंदाजी करत नसेल तर बॅक टू बॅकचा हा दुसरा व्हाईट बॉल कारण की एकंदरीत जर आपण पाहिलं तर देवेशच्या बॅटमधनं एकंदरीत मोठमोठे फटके आलेत त्याच्याच दडपणामध्ये कुठेतरी व्हेरिएशन आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न यश पारंगे करतोय आणि त्याच कारणाने इथे धावा सुद्धा एक्स्ट्राच्या तो खर्च करतोय 18 धावा धावफलकावरती आहेत पुलरलेनचा बॉल आणखीन एक मोठा प्रहार बॉल सीमा पार धावा मिळतील त्याचा येतोय देवेशच्या बॅटमधनं षटकार थँक्यू सो मच पुन्हा टॉससाठी विनंती करूया टीम आई सासाईवाली तुळशी फायटर्स आणि विपक्ष लढत असताना दर्शन मित्रांनो वॉरियर्स दापोली या दोन्हीही टीमच्या कॅप्टनला विनंती करूयात की आपण टॉससाठी तातडीनं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं एका बाजूला तेजस नरे त्यांच्या सोबतीनं विपक्षतेने लढत असताना गैनीनाथ कठोरे या दोन्हीही कॅप्टनला विनंती करूयात की आपण तातडीनं टॉससाठी यायचं षटक क्रमांक पहिलं इथे मात्र प्लॅन ए इथे अनसक्सेसफुल राहिला टीम आयुष्य अरोई 11 या संघाचा जिथे पहिल्या षटकामध्ये यश पारंगे या गोलंदाजानं इथे मात्र 24 धावा खर्च केल्या अर्थातच ज्या संघाच्या 100% अर्थातच 48 धावा होत्या त्यातल्या मात्र 50% धावा एकट्या गोलंदाज यश पारंगे या गोलंदाजानं खर्च केल्यात षटक क्रमांक दुसरा तळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सौजन्य पायकर आणखीन एक वेगाचा बादशाह गोलंदाजी मार्कवरती जो मात्र सातत्याने गौलवाडी या गावाला बिलॉंग करतो बरंचसं क्रिकेट याही खेळाडूने खेळलं नव्हे तर गाजवलंय सुद्धा पहिल्या दिवसामध्ये सौजन्याची गोलंदाजी आपण पाहिली याचा आयकॉनच्या भूमिकेमध्ये तो वागेश्वर रोटे या संघासाठी खेळत होता चांगल्या दर्जाची गोलंदाजी राहिली परंतु आता मात्र व्यावसायिक क्रिकेटकडे तो वळला आज मात्र आयुष्य अरोई 11 या संघासाठी खेळत असताना षटक क्रमांक दुसरा तळण्यासाठी तो आलाय या षटकामध्ये कमबॅक करायचंय सौजन्य पायकर याला सागर सावंत आणि देवेश सावंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळते यावेळेस मिस्टर स्ट्रोक बॉल मध्ये क्षेत्ररक्षक क्वाट बिहाइंड द विकेट धक्का क्रमांक पहिला सागर सावंत बाद
सौजन्य पैकर आले त्यानं करून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. पहिल्या बॉलवरती मोठी सफलता मिळाली आहे. सागर सावंत सारखा एका विस्फोटक फलंदाज आला त्यानं तंबूच्या आश्रयाला परतवलाय. धक्का बसला टीम श्री धावीर महाराज तळवली या संघाला. सागर सारखा एक विस्फोटक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतला. तदनंतर बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 विवेक बाई दाखल झालेला पाहायला मिळतील. कोलाड विभागातील महादेववाडी या गावाला ते बिलॉंग करतात. सातत्याने याही खेळाडूंनी बरंचसं क्रिकेट गाजवलंय आणि इन फॉर्म सध्याच्या घडीला ते आहेत. चांगली बॅटिंग पहिल्या दिवसामध्ये यांच्या माध्यमातून आपण पाहिली, परंतु आता मात्र टीम श्री धावीर महाराज तळवली या संघासाठी ते खेळतात. इथून धावा बनवाव्या लागतील. महत्त्वपूर्ण विकेट्स अर्थातच सागर संबंध बाद झाला आणि त्यानंतर महत्त्वाच्या स्थानी इन ॲट नंबर 3 विवेक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सौजन्य पैकर पहिल्या बॉलवरती याही गोलंदाजानं सफलता प्राप्त केली आहे. खऱ्या अर्थानं मनोबल या गोलंदाजाचं आत्ताच्या क्षणाला खूप सारं वाढलं. पुन्हा षटकातील दुसरा बॉल हाताळण्यासाठी दाखल झालेत. यावेळेस लेकटरचा वापर करण्यात आला. टप्पा पडला, हलकसं वळण चढून प्राप्त केलं. तदनंतर यष्टीरक्षक अभि मेहतर याचा वेध घेत असताना हा बॉल पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल या षटकातील पाहायला मिळतोय. आता खऱ्या तर सौजन्य पैकर याचा जर विचार केला ना तर कुठेतरी तो कमबॅक करण्याच्या शोधात आहे. पहिल्या षटकामध्ये जास्तीच्या धावा खर्च केल्यात, परंतु इथून सुद्धा कमबॅक करण्याची माझ्याकडे क्षमता आहे आणि त्यासाठीच मी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय ते दाखवून देत असताना सध्याच्या घडीला सौजन्य हे गोलंदाज. ओव्हर पिच बॉल लॉप केला, बॉल निघून चाललाय लॉंग ऑन रिजन मध्ये. सीमा पार विवेकच्या बॅटमधनं हा ब्रँडेड षटकार. थँक्यू सो मच डीजे. चला पुन्हा टॉससाठी विनंती करूया. टीम दर्शक मित्रांनो वॉरियर्स दापोली विपक्ष लढत असताना आई सासाईवाली तुळशी फायटर्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करूयात की आपण टॉससाठी यायचं आहे. आई सासाईवाली तुळशी फायटर्स संघाचा संघाने इथे उपस्थित आहे. विनंती असेल टीम दर्शक मित्रांनो वॉरियर्स दापोली या संघाला की आपण सुद्धा टॉससाठी या. यावेळेस हलक्यातनं स्टेअर केलं. इथे एक सिंगल सहजरित्या प्राप्त केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावल. 31 धावा धावफलकावरती आहेत. सौजन्याच्या तिसऱ्या बॉलवरती मोठा फटका आला. अगदी जरी पाहिलं ना विवेक आले त्यांना थांबवलं होतं, परंतु दुसरा बॉल इथे मात्र फुलर लेनचा हातळला आणि त्याच्यावरती आक्रमक रूप धारण केलं विवेक बाई त्या फलंदाजानं. एकंदरीत या षटकामध्ये सौजन्यानं 4 बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्यात. या षटकामध्ये एक गडी सुद्धा त्यानं बाद केला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. इथून कमबॅक सुद्धा तितक्याच थाटणीचं करावं लागेल. यावेळेस आडवा बॅटने खेळायचं होतं. बॅटची कट बॉल जाऊन पडला स्टंपवर. धक्का क्रमांक दुसरा टीम धावीर महाराज तळवली या संघाला. थँक्यू सो मच इथे. टीम दर्शक मित्रांनो वॉरियर्स दापोली या संघाचा कोणीही प्रतिनिधी आला असेल तर टॉससाठी या. गैनीनाथ कटोर यांच्यासोबत फोनवरती वार्ता झाली. त्यानं असं सांगितलं की आमच्या टीममधील कोणत्याही मेंबरने येऊन इथे टॉस उडवला तरी चालेल. जर कोणी ते प्रेझेंट असेल तर या तातडीनं. विनंती असेल टीम मित्रांनो वॉरियर्स दापोली या संघाला. येस इथे मात्र दर्शक मित्रांनो वॉरियर्स दापोली या संघाकडनं तेजस मिळतात. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं खूप सारे आभार. या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील चौथी लढत दर्शक मित्रांनो वॉरियर्स दापोली विपक्ष लढत असताना आई सासाईवाली तुळशी फायटर्स या दोन संघादरम्यान धावफलकावरती धावा आल्या तब्बल 31. इथून एकंदरीत जर विचार केला ना 18 धावेची गरज आहे टीम श्री धावीर महाराज तळवली या संघाला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनाटा बाफूर. आणखीन एक गुलाड विभागातील फुई गावचा सितारा मनीष कुसेकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्कवरती दाखल झालेला पाहायला मिळेल. सौजन्य चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या 5 बॉलमध्ये 2 सफलता प्राप्त करत अवघ्या 7 धावा खर्च करतात. आपल्याकडे बॉल स्ट्रोक साठी जागा बनवली आहे. 2 क्षेत्ररक्षकांना बिदून बॉल चालला डीप पॉइंट मध्ये. सीमा पार येतोय मनीषच्या बॅटमधनं हा चौकार. षटक क्रमांक दुसरे इथे संपुष्टात आले. पहिला 12 बॉलचा खेळ संपला. पहिल्या 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. टीम श्री धावीर महाराज तळवली या संघाची 1-2 गड्याच्या मोबदल्यामध्ये
35 धावा धावफलकावरती आहेत. इथून एकंदरीत जर विचार केला ना तर 12 बॉलचा खेळ शेष आहे. 12 बॉल मध्ये विजयासाठी गरज असणार आहे ती तब्बल 14 धावेची. इथून सुद्धा मॅच मध्ये कमबॅक करू शकतो टीम आयुष्य अरोही ही 11 हा संघ, परंतु तितक्या ताकदीची गोलंदाजी होणं सुद्धा त्याच पद्धतीनं गरजेचं असेल. षटक क्रमांक 3 तळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रतीक घासे हा गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेला पाहायला मिळेल. 12 बॉल मध्ये 14 धावा रोखायच्यात. हे षटक तितकंसं महत्वाचं असेल टीम आयुष्य अरोही 11 या संघाच्या बाजूनं. हे षटक तितकंसं महत्वाचं असेल टीम श्री धावीर महाराज तळवली या संघाच्या बाजूनं. सन्माननीय बाळाशेठ महाबळे आणि त्याचबरोबरीनं संदेशी दळवी मी आपल्यास विनंती करतो की आपण या मुख्य मंचकावरती यायचं आहे आणि या मंचकावरून या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत असेल. आडबा पाटणा ऑन सेटला केला डीपमध्ये प्रोटेक्शन क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग रिझर्व मधनं वेगानं बॉल वरती आले अडवला फेकला. तदनंतर एक सिंगल इथे मात्र सहजरित्या प्राप्त करण्यात आल्या. एका सिंगलच्या मदतीनं 36 धावा या सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी करणं अपेक्षित असेल टीम आयुषी अरोही 11 या संघाच्या बाजूनं, कारण की एकंदरीत जिथून सुद्धा मॅच मध्ये कमबॅक करू शकतोय तितक्या ताकदीची गोलंदाजी इथे मात्र खऱ्या अर्थानं प्रतीक या गोलंदाजीला करणं गरजेचं असेल. परंतु सध्याच्या घडीला मनीष चांगल्या थाटणीची बॅटिंग करतोय. पहिला बॉल फेस करत असताना त्याच्या बॅटमधनं पॉइंट रिझर्व मध्ये आलेला चौकार हा खूप सारा मनोबल वाढवणारा राहिला मनीष कुचेकर या बॅटरचा. यावेळेस आणखीन एक एक्स्ट्रा कव्हरला बॉल उडवला डीप मध्ये प्रोटेक्शन कल्पेश गाग वेगानं बॉल वरती त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून झाला सीमा पार येतोय. आणखीन एक बॅक टू बॅकचा दुसरा चौकार मनीषच्या बॅटमधनं. थँक्यू सो मच. चौकार येतोय मनीषच्या बॅटमधनं हा बॅक टू बॅकचा दुसरा. या 4 धाव्याच्या मदतीनं 40 धावा धावफलकावरती आहेत. इथून 9 धाव्याची गरज आहे टीम श्री धावीर महाराज तळवली या संघाला. प्रत्येक गोलंदाजीला पुन्हा दाखल झालेत. खोलवर टप्प्याचा बॉल वेग 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 आणि फक्त वेगच या बॉल वरती पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल या षटकातील पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबले. 40 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. इथून 9 बॉलचा खेळ शेष आहे. 9 बॉल मध्ये 9 धावेची गरज आहे टीम श्री धावीर महाराज तळवली या संघाला. कमबॅक करायचंय आणि त्यासाठीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रतीक घासे करतोय. हाफ ट्रॅकर बॉल बॅटची कट क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती आले. फेकी सुद्धा चूक राहिली आहे, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये इथे मात्र सहजरित्या पोहोचलेत विवेक बाईत. एक धावाले एका धावेच्या मदतीने 41 धावा धावफलकावरती आहेत. इथून 8 बॉल मध्ये 8 धावा बनवायच्यात टीम श्री धावीर महाराज तळवली या संघाला. विनंती असेल जे अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ बाईक आणले डीप मिड विकेट रिझर्व मध्ये रेड कलरचे पल्सर आहे ते हटवायचे तिथून विनंती असेल. विवेक बाईत मैदानाच्या आतमध्ये जो सध्याच्या घडीला एका षटकाराच्या मदतीने खेळतोय. 4 बॉल फेस करत असताना 8 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केलाय. फटका फसला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली करणार नाही या चुकी. फलंदाज क्रमांक 3 विवेक बाईत बाद. धक्का बसला टीम श्री धावीर महाराज तळवली या संघाला, कारण की महत्वपूर्ण धावा ज्याच्या बॅटमधून आल्या ना तो विवेक बाईत मात्र 5 बॉल फेस करत असताना एका षटकाराच्या मदतीनं 8 धावा ज्याने केल्या तो विवेक बाईत बाद झाला. तदनंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक कोलाडगावचा सितारा कुमार पवार दाखल झालेला पाहायला मिळेल. कुमार पवार सुद्धा खूप कमी काळामध्ये अगदी स्वतःला त्यानं सिद्ध केलं आणि तदनंतर तो प्रसिद्ध सुद्धा होत असताना पाहायला मिळाला. सध्याच्या घडीला तो ऑन स्ट्राईक बॅटिंग करतोय. हाफ ट्रॅकर बॉल बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. चांगला बॉल पाहायला मिळाला. गोलंदाज
प्रतीक घासियाचा. षटक क्रमांक 3 इथे संपुष्टात आलं. पहिल्या 18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 18 बॉल मध्ये 41 धावा धावफलकावरती आल्यात. इथून सुद्धा मॅच अजून संपलेली नाहीये, कारण की अजून सुद्धा इथून कोणताही संघ जिंकलेला नाहीये. 6 बॉल मध्ये धाव्यांची गरज असणार आहे ती 8 टीम श्री धावीर महाराज तळवली संघाला. आता मात्र कोणता गोलंदाजी मागवरती पाहायला मिळेल. एकंदरीत पर्याय बरेचसे आहेत. अभिमेतर एक चांगला पर्याय असू शकतोय, नरेश बावदाने हाही एक चांगला पर्याय असू शकतोय, परंतु कर्णधार यश पारंगे यानं विश्वास दाखवलाय की इथे मात्र अभिमेहतर हे गोलंदाजी करतील. सुराग दाभाडे सुद्धा चांगल्या ताटणीची गोलंदाजी करतात. कल्पेश घाग सुद्धा ॲज अ ऑलराऊंडर म्हणून ते सातत्यानं आपल्या गावासाठी खेळतात, परंतु आता मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अभि मेहतर यांना आचरण करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल मध्ये धावा रोखायच्या त्या 8 कारनामा मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. एकंदरीत पहिल्या दिवसाचा जर विचार केला ना प्रशांत, तर या मैदानावरती धावा तब्बल 7 मॅच मध्ये चेस झाल्या नव्हत्या. प्रथम बॅटिंग करणारा हा संघच या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये विजयी होत असताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु आता मात्र 6 बॉल मध्ये 8 धावा बनवायच्यात. मनीष हे बॅटर सध्याच्या घडीला सेट झालेत. 2 चौकाराच्या मदतीने ते मैदानाच्या आतमध्ये खेळतात. 4 बॉलचा सामना करत 9 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. अभिमेहतर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीला आले. तिथून मॅच मध्ये चुरस पुन्हा वाढली आहे, कारण की अभिमेहतर साठी सुद्धा 8 धावा या खूप होऊ शकतात. एकाच विकेट इथे या पहिल्या 2 बॉल वरती आली ना, तर मॅच मध्ये 100% रंगत आणि रंगतच पाहायला मिळेल. परंतु मनीष कुचेकर सध्याच्या घडीला एक वेगळं माइंडसेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळतात. अटॅक करण्याचा त्यांनी प्रयत्न सातत्यानं केलाय आणि त्यांनी यश सुद्धा आलं. आडवा बॅटनं ऑन साईडला केलाय. बॉल हवेमध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स सीमा पार येतोय चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 45 या खडावरती. 45 धावा धावफलकावरती आहे. तिथून 5 बॉलचा खेळ शेष आहे. 5 बॉल मध्ये 4 धाव्याची गरज. इथून एका डॉट बॉल पुन्हा मॅच मध्ये घेऊन येऊ शकतोय टीम आयुष्य अरोही 11 या संघाला, परंतु त्या ताकदीची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. परंतु सध्याच्या घडीला मनीष कुचेकर हे फलंदाज थांबायला तयार नाही आहेत. 3 चौकार सध्याच्या घडीला त्यांच्या बॅटमधून आलेत. एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून टीम श्री धावीर महाराज तळवली या संघासाठीच राहिला. फुलर लेनचा बॉल जागा बनवली स्ट्रोकसाठी. डीप मध्ये प्रोटेक्शन. एक्स्ट्रा कव्हरला नरेश बावदाने वेगाने बॉल वरती आले. चांगली फेक सुद्धा होती. त्या दरम्यान इथे एक धाव अर्जित सुद्धा करण्यात आली. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 46 या खडावरती. 46 धावा धावफलकावरती. 4 बॉल 3 धावेची गरज. एखाद डॉट बॉल या मॅच मध्ये रंगत आणू शकतोय. अभिमेहतरला या मैदानाच्या आतमध्ये कारनामा करावाच लागणार आहे, जर आयुष्य अरोही 11 या संघाला जर या मॅच मध्ये पकड मजबूत करायची असेल तर. कुमार पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. 1 बॉलचा सामना केलाय. एकही अद्याप धाव त्याच्या बॅटमधून आली नाहीये, परंतु स्ट्राईक रोटेट ते करू शकतात. एकंदरीत जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला ते कोलाड विभागाचं क्रिकेट खेळतात आणि खूप साऱ्या फॉर्मात सुद्धा आहेत. 5व्या क्रमांकावरती बॅटिंग आलेला कुमार सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडला. 4 बॉल मध्ये 3 धावेची गरज. मॅच मध्ये रंगत आणि पाहायला मिळते. ओव्हरपिच बॉल स्ट्रोक साठी जागा बनवली. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्ट करतील. थोडंसं खरं प्रदर्शन राहील क्षेत्ररक्षकाचं. 2 धावा त्या दरम्यान अर्चित करण्यात आल्या. तिहेरीचा सुद्धा प्रयत्न केलाय आणि इथे मॅच जिंकली आहे टीम श्री धावीर महाराज तळवली या संघानं. दोन्ही टीमचा खेळ खूप सारा चांगला पाहायला मिळाला, परंतु शेवटच्या क्षणाला श्री धावीर महाराज तळवली या संघानं मनीष कुचेकरच्या बॅटिंगच्या जोरावरती डाव सावरला आणि या मॅच मध्ये विजयश्री सुद्धा संपादन केली. दोन्ही टीमचा खेळ चांगला पाहायला मिळाला. दोन्ही टीमचं या संपूर्ण आयोजकांच्या वतीनं पुनश्च खूप सारे आभार.